माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो, आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात कवयित्री डॉक्टर शोभा रोकडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे. श्रोते हो, नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या एका नवीन भागामध्ये परत एकदा आपलं खूप खूप स्वागत. मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसांसाठी साधारणपणे 3 निसर्ग ऋतू असतात: हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. पण कलावंताच्या वाट्याला आणखी एक चौथा ऋतू पण येतो आणि तो असतो जिव्हाळा. आता तुम्ही असं म्हणाल, जिव्हाळा म्हणजे काय? तर जिव्हाळा म्हणजे, जर तुम्ही साहित्यिक असाल तर वाचकांचा जिव्हाळा, संगीताच्या क्षेत्रात असाल तर श्रोत्यांचा जिव्हाळा, आणि अभिनयाच्या किंवा नृत्याच्या क्षेत्रात जर तुम्ही असाल तर प्रेक्षकांचा जिव्हाळा. मित्र हो, असाच वाचक आणि रसिक मायबापांचा जिव्हाळा वर्षानुवर्ष ज्यांना लाभला अशा एक नामवंत साहित्यिक आज आपल्याकडे नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता आलेले आहेत. मला खरोखर त्यांचं नाव सांगताना तुम्हाला खूप आनंद होतोय. त्या आहेत प्राचार्य डॉक्टर शोभाताई रोकडे. आपण सुरुवातीला त्यांचं स्वागत करूयात. शोभाताई, नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार नितीनजी. मित्र हो, शोभाताई 40 वर्षांहून अधिक वर्ष झाली साहित्याच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि महत्वाचं म्हणजे यशस्वीपणे वावरत आहेत असं मी म्हणेन. त्या कवयित्री तर आहेतच, पण शिवाय शिक्षिका, समीक्षक, विचारवंत, मार्गदर्शक अशा अनेक भूमिकांमधून त्या समाजात वावरत आहेत. त्या शिक्षण, साहित्य आणि समाजसेवा अशा क्षेत्रात कार्यरत आहेत आणि या निमित्तानं देशभर त्यांनी भ्रमंती केलेली आहे. अनेक मानसन्मान, अनेक पुरस्कार त्यांच्या वाट्याला आलेले आहेत. खरं तर मी खूप त्यांचा परिचय देण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण जी आता बातचीत करणार आहोत, जी मुलाखत मी आता त्यांची घेणार आहे, त्यातून तुम्हाला सविस्तर परिचय त्यांचा होणारच आहे. तेव्हा शोभाताईंशी आपण गप्पांना सुरुवात करूयात. शोभाताई, परत एकदा स्वागत. खूप खूप नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. आणि आमच्या अमरावती आकाशवाणीच्या रसिकांना आम्ही वेळोवेळी अशा चांगल्या लोकांची भेट घडवून देत असतो आणि आज योग आलाय तुमच्या भेटीचा. आणि निमित्तही छान आहे की जे परिवर्तन प्रबोधिनीचं आपण जे साहित्य संमेलन 20 आणि 21 डिसेंबरला घेतोय त्या निमित्ताने. बरोबर. तर मला असं वाटतं सुरुवातीला मला ना तुम्हाला आपण तुमच्या कारकिर्दीवर आपण आजच्या भागामध्ये प्रकाश टाकूयात आणि उद्या आपल्याला संमेलनाबद्दल बोलता येईल. चालेल. खरं तर मनातला प्रश्न विचारतो तुम्हाला अगदी की कवितेनी वेड केव्हा लावलं, म्हणजे तुमच्या आयुष्यात कविता आली तो वयाचा कुठला टप्पा होता नेमका? खूपच छान प्रश्न आहे हा. म्हणजे माझ्या भूतकाळाकडे नेणारा. आणि कविता आणि मी, आमच्या दोघीचं सख्य कधी झालं हा विचारणारा हा प्रश्न आहे. खरं तर काय झालं माहित आहे का नितीनजी, असं आम्ही काही, आमचं जे घर होतं किंवा आई वडील होते ते फार सुशिक्षित आणि फार पुस्तकं वगैरे वाचणारे किंवा खूप काही त्या क्षेत्रातले नव्हते. बरं. आणि कुठे, म्हणजे कुठल्या ठिकाणची गोष्ट सांगताय? ही अमरावतीचं शोभानगर म्हणून आहे, शोभानगर, जे स्लम एरिया सारखाच एक एरिया आहे तो. बरं. त्या ठिकाणी आम्ही राहायचो. आणि आमचं घर सुद्धा बाबाच्या प्रशी होते, केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये. आणि घर सुद्धा मातीचंच होतं आणि कुडाच्या भिंती, मातीच्या भिंती आणि वर कवेलू असं घर होतं. आणि अचानक बाबा निघून गेले मी 5वीत असताना. आता घराची सगळी जबाबदारी माझे बंधू डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांच्यावर पडली. त्यांना ती चपराशाची नोकरी त्या महाविद्यालयात देण्यात आली, कारण ते मेरी स्टुडंट होते त्या कॉलेजचे. पुढे काय झालं की त्या घरामध्ये, म्हणजे भाऊ जेव्हा MA ला गेले, तर MA ला गेले तर त्यांच्या खूप मोठ्या साहित्यिकांच्या ओळखी झाल्या विदर्भ महाविद्यालयात. नातू मॅडम तेव्हा होत्या, प्रभा गणवरकर होत्या, डबीर मॅडम होत्या. ही सगळी मंडळी त्यांच्या आसपास याच्यासाठी होती की ते एक विशेषांक काढायचे मराठी वाङ्मय मंडळात. दिग्गज मंडळी आहेत, आजही आहेत ही सगळी माणसं. तर ते विशेषांक वगैरे काढायचे तिथे आणि मग ते साहित्याशी जुळल्या गेले. एवढे जुळल्या गेले की आमच्या घरी सुद्धा ही मंडळी अधूनमधून येत असत, कारण की घर जवळ होतं महाविद्यालयाचं. मग हळूहळू काय झालं की मी जेव्हा 7वीत 8वीत गेली तोपर्यंत आमच्या घरामध्ये एक नवा पाहुणा आला आणि तो पाहुणा म्हणजे पुस्तकाचं कपाट. एक कपाट मातीच्या भिंतीमध्ये होतं आणि त्यामध्ये तेव्हा 250, 300, 500 पुस्तकं तेव्हा होती. मग ही वाचनाची आवड तुम्हाला दोघा बहीण भावांना पण होती? हो हो. म्हणजे माझ्याकडे सायकल घेऊन कोणी यायचे, म्हणजे आता गाडी घेऊन येतात लोक घरी भेटायला, तेव्हा भाऊंना भेटायला सायकल घेऊन यायचे लोक, कोणतीही साहित्यिक किंवा कार्यकर्ते. तर
तेव्हा माझा छोटा भाऊ आहे ना, तो सायकल घेऊन पळून जायचा, त्याला सायकल चालवण्यात इंटरेस्ट राहायचा. आणि मी मात्र त्यांनी काय आणलं बा देण्यासाठी हे पाहायचे. त्यांनी काही पुस्तक आणलं का, काही कागद आणला का, ते मी वाचत राहायचे. खरं तर परिस्थिती एवढी खराब होती बाबा गेल्यावर का असेना, की आमच्याकडे मला आधी शेण माती आणून म्हणजे शेणाच्या गोवऱ्या करून त्या गोवऱ्यांवर आमचं घर चालायचं. किंवा स्वयंपाक करायचा आहे तर काड्या कुड्या वेचून आणाव्या लागायच्या. आमच्या भाऊंना सुद्धा वर्तमानपत्र वाटणे, डबोरोट विकणे, भुईमुगाच्या शेंगा विकणे, हे सगळे कामं करावी लागली. कारण की कुटुंब मोठं होतं आणि सावरणार कोणी नव्हतं. तर हळूहळू हळूहळू हे जे बीज आहे कवितेचं, हे तेव्हाच मनामध्ये रुजलं. आणि मी 8वीत असताना पहिली कविता लिहिली सावित्रीबाई फुलेंवर. आणि मला असं वाटतं की स्त्री या सगळ्या गोष्टींकडे इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघते की मग तिचा एक दृष्टिकोन तयार होतो. हो, म्हणजे असं आपण म्हणतो, अमृता प्रीतम असं म्हणाले की बाई तिचं दुःख सांगत नाही, पण तिने तिचं दुःख जर कागदावर लिहिलं तर तो कागदही जळून खाक होईल. अगदी बरोबर. तर असंच तुमचं ते दुखणं आणि दुःख होतं. मग काय पुढे कसा झाला प्रवास? मग घरामध्ये शरदचंद्र सिन्हा यांच्या गोष्टी चालायच्या. सुरेश भट आमच्या घरी सातत्याने यायचे. आमच्या घरी त्यांचा वावर फार राहिला. मला 9वीत असताना सुरेश भटांच्या सगळ्या गझल पाठ होत्या. ते फार कौतुक करायचे माझे की एवढं कसं तू पाठांतर करते. अभ्यासात मी फार पुढे नव्हती, पण यात मी फार पुढे होती. आणि तेव्हापासून घरामध्ये सगळ्या मोठ्या कवी लोकांचा, बबन सराडकर आहेत, अशोक थोरात आहेत, विनय मिरासे आहे, म्हणजे आत्ताचे जे दिग्गज आहेत ते सगळे आमच्या घरामध्ये वारंवार यायचे. गप्पा टप्पा, साहित्यिक गोष्टी, चळवळी. तेव्हा सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा कार्यक्रम मोठा झाला होता. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये हळूहळू मनामध्ये कविता रुजत गेलं. मला तुमच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की. हो, मी माझं शिक्षण जे आहे, मी 10व्या वर्गात 2दा नापास झाली आहे. म्हणजे तेव्हा योग्य मार्गदर्शन नव्हतं म्हणून असेल कदाचित. कारण की ते मला असं वाटतं की नापास, आता मी 10वीत 4दा नापास झालोय. म्हणजे मला असं वाटतं की माणसं मोठी होतात या पराभवातून. नापास झालेली माणसं आपण. बरोबर. तर तेव्हा मग मला जेव्हा भाऊंनी शिकवणी लावली 1-2 लोकांची, तर मला 75च्या वर गुण मिळाले इंग्लिशमध्ये. म्हणजे नुसतं मी थोडी उन्हाट स्वभावाची होती महाविद्यालयामध्ये, आपल्या शाळेमध्ये. मग 10वीत 2दा नापास झाली. मग मला डीएड करू बा, शिक्षिका म्हणजे मला खूप आवडायचं. आमच्या बाई खूप मारायच्या मला लहानपणी, 4थीत असताना कंगारे मॅडम. डीएड केलं. आणि डीएड केल्यानंतर काय झालं, गंमत अशी झाली की डीएडला असताना खूप चांगला शिक्षक वर्ग मला मिळाला. तिथे मला वाचनाची आवड जास्त निर्माण झाली. आणि मग तिथे ते मला परीक्षण वगैरे करायला मिळालं. उल्का कादंबरीचं परीक्षण मी तेव्हा गेलं होतं. एकच प्यालाचं केलं होतं. आणि साहित्याची जी मनामध्ये रुंजी घालणारी एक नाजूकशी अशी भावना होती, ती हळूहळू फुलत गेली. आणि मग मी डीएड झाल्यानंतर सगळं संबंध शिक्षण मी बाहिशाल म्हणून घेतलेलं आहे. मी कधीही महाविद्यालयात गेली नाही. मी कधीही कोणत्या प्राध्यापकाकडून शिकून घेतलं नाही. स्वतंत्र अभ्यास करूनच मग मी, कारण नोकरी लागली होती ना डीएड झाल्यावर, मग ती नोकरी आणि हा अभ्यास करत असताना मला MA पर्यंत खूप चांगलं वाचन करता आलं. वाचनाची सवय पण होती आणि उपलब्धता होती. आणि त्यामध्ये मी मेरिट आली मग MAला. आणि त्यानंतर मग मला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. तुम्ही जे म्हणालात की शिक्षिका मारायच्या, तर ती छडी लागे छमछम, विद्या ये घमघम, आणि खरंच तुमच्यामध्ये विद्येचा एक वास झाला. तुम्ही खास करून मुक्त छंद आणि अभंग हा एक फॉर्मॅट जो असतो, आपण कवितेचा फॉर्मॅट म्हणून, प्रकार म्हणून, तो निवडला. तर मग आपल्याला कविता मुक्त छंदातूनच व्यक्त व्हायचं आहे. किंवा एकीकडे तुम्ही म्हणाल की गझल आवडत होती, पण मग मुक्त छंदातून व्यक्त झाला, अभंग या माध्यमातून व्यक्त झाला. तर हे कसं काय? तेच मला आजही गंमत वाटते. परवा मी, आमचे मित्र आहेत किशोर जराड, त्यांच्याशी 2 गझलेच्या ओळी त्यांना लिहून पाठवल्या. तर ते म्हणाले की तुम्ही गझल खूप छान लिहिता. तर मी म्हटलं नाही, मला यातलं काही जमत नाही. म्हणजे ऍक्च्युअली मी गझल लिहायला पाहिजे होती खरं तर ह्या सगळ्या सहवासामध्ये या लोकांच्या. पण मी साधा मुक्त छंद यासाठी लिहिला की प्रथम दर्शनी मनामध्ये ज्या भावना असतात तारुण्यामध्ये, त्या एक अभिव्यक्ती ते सगळ्या लेखकांचं लक्षणच आहे की ते सुरुवातीला एक प्रेम काव्य संग्रह त्यांचा असतो. त्या प्रमाणात ते लिहिलं. बबन सराडकरांची उत्तम प्रस्तावना त्याला आहे. आणि मग मी 12वीच्या संपादक मंडळात होती पुण्याला. तेव्हा मी तिथे जेव्हा गेली तर निलिमा गुंडी आहेत, विश्वास वसेकर आहेत, प्रमोद मुनघाटे आहेत, महान लोकांशी माझा तिथे संपर्क आला. तर मी तिथे हळूहळू अभंग लिहायला सुरुवात केली.
बरं. तर ते एवढे चांगले उतरले की त्या निलिमा गुंडी म्हणायच्या की अहो काही दिवसांनी अभंग शोभाताईंचे असं होणार, इतकं तुम्ही चांगलं लिहिता अभंगातून. आणि मग माहित नाही कसं काय कधीही कविता लिहायचं झालं तर तोंडातून आपसुकच ते अभंगाच्याच रूपात कविता बाहेर पडली. उतरायची. बरं. आणि अजून एक होतं की अभंग हे दोनच विषयावर साधारण लिहिल्या गेले आहेत. एक अध्यात्म भक्तिभाव आणि दुसरा म्हणजे सामाजिक हो, मला ते आशयाचे. म्हणाले तुम्ही प्रेम भावना अभंगांमधून मांडली. मी पहिल्यांदा प्रेम भावना अभंगातून मांडली असं बरेच समीक्षक म्हणतात की प्रेम भावा अभंगात आलेला नव्हता, तो तुम्ही मांडलेला आहे. एक वेगळा रंग दिला तुम्ही. हा, एक मधुरा भक्ती त्यातून झळकते. एक्झॅक्ट. जसं अवेडी मनात दाटतात ढग होते तगमग पावसाची, क्या बात आहे. अशी वावटळ उठी सर्वांगात होई बरसात आसवांची. क्या बात. हे जसं प्रिय करायला उद्देशून आहे तसं ते परमेश्वरालाही उद्देशून आहे. मधुरा भक्ती. मधुरा भक्तीचा हळुवार त्यामध्ये पार्श्वभूमी प्रत्येक अभंगाला आहे. बरोबर. जरी ते प्रेम विषयक असले तरी त्यामध्ये संयतपणे आणि शांतपणे अत्यंत व्याकुळतेने ते मांडण्याचा मला जमल्याचा मला आनंद होतो. शोभाताई, आपल्या कार्यक्रमाचं एक स्वरूप असं आहे की आपण तुमच्या आवडीची गाणी आमच्या श्रोत्यांना ऐकवतो. बरोबर. तर पहिलं गाणं तुमच्या आवडीचं कुठलं ऐकवाल आमच्या श्रोत्यांना? मला असं वाटतं की सुरेश भट हे माझ्या खूप आवडते कवी होते. त्यांचीच तुम्ही जसं म्हणालात की घरी पण त्यांचं बरंच येणं जाणं होतं. एखादी रचना त्यांची जर ऐकता आली केव्हा तरी पहाटे. क्या बात आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणणारच होतो, सुरेश भट म्हटल्यानंतर केव्हा तरी पहाटे हे पहिलं डोक्यामध्ये येतं. अशी एक रचना आहे आणि फार सुंदर आशा भोसलेंनी ती गायलेली आहे. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे. आपण तुमच्या आवडीची ही गझल आपल्या श्रोत्यांना ऐकूया. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकता आहात कार्यक्रम नमस्कार अमरावती आणि आज आपल्या पाहुणे आहेत कवयित्री डॉक्टर शोभाताई रोकडे. शोभाताई, आपण फार सुंदर सुरेश भटांची रचना आपल्या प्रेक्षकांना ऐकवली. मला खरं तर यानंतर तुम्हाला तुमच्या साहित्य निर्मिती सुरू झाली होती, आपण इथपर्यंत आलो होतो. तुमच्या साहित्याबद्दल जर बोलायचं झालं तर किती पुस्तकं आतापर्यंत तुमची प्रकाशित झालेली आहेत आणि साहित्याचे कुठले कुठले प्रकार नेमके तुम्ही हाताळले? जवळपास आता एक कविता, त्यानंतर समीक्षा ग्रंथ आणि त्यानंतर संपादित साहित्य, हे सगळं मिळून जवळपास 17 पुस्तकं माझ्या आजवर प्रकाशित झालेली आहे. आणि ध्वनिमुद्रिका आहे तुझ्या भेटीसाठी, ती पण झालेली आहे. मी खरं तर तिच्याबद्दल विचारणार होतोच की तुम्ही लिहिलेल्या गाण्यांची एक ध्वनिमुद्रिका झाली, तर तिच्याबद्दल आम्हाला खास सांगा ना. हा, ते मला सांगितलं पाहिजे खरं तर, कारण की पुस्तकांची जी निर्मिती आहे, कविता संग्रह आहेत, अभंग रूपबंधातील कविता 4-5 संग्रहामध्ये आहेत आणि समीक्षा जी आहे तर समीक्षा ग्रंथ ही आपल्या ज्या कविता असतात इतर कवींच्या, त्यांच्या कवींच्या समीक्षा त्या संग्रहात आहेत. आणि त्याही पेक्षा मी सांगू इच्छिते की मी कुष्ठरोगांच्या वाङ्मयावर PhD केलेली आहे. म्हणजे कुष्ठग्रस्त ज्या नायक नायिका आहेत त्यांच्या वाङ्मयावर मी PhD केलेली आहे. तर त्यांच्यावरचे जे समीक्षा ग्रंथ आहेत, माझे जवळजवळ 750 पानाचा प्रबंध होता. तर त्यातले मी एका प्रकरणावर कादंबरी, कथा, कविता यावर असे मी छोटे छोटे पुस्तकं केलेली आहेत. कुष्ठरोग्यांची जी असमर्थता आहे ती समाजापर्यंत पोहोचावी या उद्देशाने. आणि काही संपादित ग्रंथ आहे, बाई समजून घेताना, कोरोना काळातला एक संपादित ग्रंथ आहे आणि पत्रकारिता, हो तो कविता संग्रह. आणि मराठी पत्रकारिता बिंब प्रतिबिंब हे बाळासाहेब मराठे यांच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून तो मी संपादित केलेला ग्रंथ आहे. कारण की माझ्या संशोधनाच्या वेळी बाळासाहेब मराठे यांचं जे पारिजातकाच्या पाकळ्या पुस्तक होतं ते माझ्या खूप कामी आलं होतं आणि तेव्हा एक त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. ध्वनिमुद्रिकाची तर गोष्ट मला सांगितली पाहिजे की मी एकदा बेळगावला साहित्य संमेलनामध्ये गेले होते. त्यावेळी मला तिथे 2-3 मंडळी जी होती त्यांना माझं पुस्तक द्यावंसं वाटलं, कविता संग्रह संभ्रम सावल्या नावाचा. तर तो मी तिथे दिला. तर त्या एक तिथे गायक होते जे गझल गायचे, त्यांनी ते घेतला कविता संग्रह आणि नंतर त्यांचा 2-3 महिन्यांनी मला फोन आला. रफिक शेख म्हणून होते. रफिक शेख, हा. 2-3 महिने त्यांचा फोन आला की शोभाताई तुमचे अभंग मला एवढे आवडले आहेत की मला असं वाटतं की ह्या अभंगांचं गाणं करावं मी. आणि मग मी म्हटलं त्या अभंगाचं गाणं काय, अभंगाचा एकच राग असतो त्यातच गायला जाईल. नाही, मी याला बिलकुल वेस्टर्न म्युझिकमध्ये तयार करू शकतो.
असं त्यांनी बोलले. मग आमच्या काही बैठकी झाल्या पुण्याला आणि त्यांनी ते गायले. अभंगाची गाणी इतकी चांगली होऊ शकतात असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि मुळात आपण लिहिलेल्या कवितेचं गाणं होतं, हा इतका आनंदाचा सोहळा असतो खूप. की त्याचा आनंदच खरं वेगळा असतो. खरंय. त्याचं अमरावतीमध्येच प्रकाशन आपण घेतलं होतं आणि मोठ्या प्रमाणात तेव्हा त्यांनी ते गायले होते सगळे गीतं. आपल्या इथल्या धनश्री देशपांडेने पण त्यातली एक गाणं गायलेलं. बरोबर. शोभाताई, आपण जेव्हा लिहितो ना, म्हणजे कवी असो, लेखक असो, जे काही, म्हणजे एकूणच कलावंत असो, या प्रतिभेनंतर त्याच्या वाट्याला येतात मान सन्मान, त्याच्या वाट्याला येतात पुरस्कार. तर तुमच्या घरी, म्हणजे मी स्वतः तुमच्या घरी आलोय, तुमच्या घराचा हॉल बघितला मी, आणि संपूर्ण भिंती तुमच्या मानसन्मानाच्या आणि पुरस्काराची ग्वाही देणाऱ्या अशा आहेत. तर हे मानसन्मान, हे पुरस्कार, याच्याबद्दल पण आम्हाला थोडंसं सांगा. काय झालं की कवितांचं विश्व एकीकडे आणि एकीकडे सामाजिक विश्व होतं आणि समाजसेवा वगैरे नाही म्हणता येईल, मी त्याला म्हणून घेत नाही, पण एक विद्यार्थ्यांप्रती आपलं जे कर्तव्य असतं आणि महाविद्यालयांच्या उपक्रमाप्रती आपलं जे कर्तव्य असतं ते नीटपणे सांभाळत असताना सामाजिक सेवेला हळूवार ते म्हणजे समर्पित होत गेली मी. आणि मग मला बालकल्याण विभाग आहे अमरावतीचं, म्हणजे मी स्वतःहून प्रस्ताव टाकला नाही कशासाठी की मला बालकल्याण समितीवर घ्या वगैरे. तिथून एक व्यक्ती आले, पाटील म्हणून होते, त्यांनी माझा प्रस्ताव ते घेऊन गेले आणि ते म्हणाले की बालकल्याण समितीवर तुमची आम्ही निवड करणार आहोत. तो प्रस्ताव राज्यपालांकडे तिकडे जातो, त्या राज्यपत्रित यादीमध्ये नाव येतं मग आपलं. तर 11 वर्ष मी बालकल्याण समितीमध्ये अनाथ निराधार मुलांसाठी काम केलेलं आहे. आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये 24 बालगृह होते. त्या सगळ्या बालगृहांची जी काय जाणं येणं असेल मुलांचं ते आमच्या इथून चालायचं. तर ह्या सामाजिक सेवेबद्दलचा जो पुरस्कार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तो महाराष्ट्र शासनाने मला देऊन गौरवलं होतं. आणि सामाजिक सेवेचे बरेच पुरस्कार होते, पण मला ते जास्त महत्वाचे वाटत नाही. मला माझ्या प्रतिभेला मिळालेले पुरस्कार जास्त महत्वाचे वाटतात. आपल्या निर्मितीकरता मिळालेल्या पुरस्काराचा आनंद वेगळा असतो, खूप खरंच वेगळा. आणि इचलकरंजी इथे इंदिरा संत पुरस्कार मला जेव्हा मिळाला, कारण की ते 100 वर्ष जुनं असं ग्रंथालय होतं, त्याचा पुरस्कार मिळणं हे भाग्याचंच लक्षण होतं. तुका म्हणे पुरस्कार आहे, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आहे पुण्याचा. तर अशा साहित्याला म्हणजे कवितेला पुरस्कार मिळत गेले. आणि त्या पुरस्कारांनी मला खूप माणसांची, चांगल्या माणसांची माझ्याशी ओळख झाली. माझ्या काव्यसंग्रहाला मंगेश पाडगावकर, राची ढेरे, अरुणा ढेरे, आपल्या प्रभाताई गडोरकर, मद हातकलिंगलेकर ह्या सारख्या लेखकांच्या प्रस्तावना आहेत. आणि मला एकदा मंगेश पाडगावकरांकडे जेव्हा आम्ही ते पाठवलं होतं बाट की बा यावर तुम्ही आम्हाला प्रस्तावना द्या, अशोक थोरात सर बोलले होते त्यांच्याशी, तर ते काहीच बोलले नाही. अचानक एक दिवस त्यांचा मला फोन आला की मी इतके व्याकुळ आणि आर्त अभंग एखादी स्त्री लिहिते असं गेल्या 10 वर्षात कधी पाहिलं नाही. मला खूप मोठी पावती होती की तुमच्या अभंगांनी मला तुम्हाला ब्लर्ब द्यायला भाग पाडलं, नाही तर मी आजकाल ब्लर्ब देणं बंद केलं. शोभते, आपण एक दुसरं गाणं आजच्या कार्यक्रमातलं, आजच्या मुलाखतीच्या आजच्या भागातलं, तर कुठलं ऐकवाल? एखादं हिंदी पण गाणं घेऊया. मला हिंदी गाण्यांची पण खूप आवड आहे. मला वाटतं गझलच तुम्हाला फार प्रकार तो भावतो. हो, होठो से छूलो तुम, क्या बात, हे गाणं जरा आवडीचं आहे. एव्हरग्रीन जगजित सिंग यांची ही गझल आहे. तर श्रोते हो, आपल्यासोबत आहेत कवयित्री डॉक्टर शोभा रोकडे. शोभाताई, आपण खरं तर आजच्या मुलाखतीच्या समारोपाकडे आपण जातो आहोत, पण जाता जाता मला आजच्या भागापुरतं तुम्हाला एवढं विचारायचं आहे की अनेक विद्यापीठांमध्ये तुमच्या कवितांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला आहे, तर त्याच्याबद्दल पण आम्हाला थोडी माहिती द्या. खरं तर आपली कविता रसिकांपर्यंत जाते. जेव्हा मी बऱ्याच विचारपीठांवरून कविता म्हटलेल्या आहे, महाराष्ट्रामध्ये जवळपास जेवढी महत्वाची विचारपीठ आहे त्यावरून कविता मी म्हटलेल्या आहेत. त्याला मंचीय कविता मात्र म्हणता येत नाही, कारण की ही कविता अशी गंभीर बाण्याची आहे आणि मनाला जर ती आपल्या टच करून गेली तर प्रेक्षकांच्या ज्या टाळ्या असतात ना, तो आपल्यासाठी खऱ्या अर्थाने. आणि मला वाटतं त्या कवितेचा पिंड असा की वाचायची आणि मनातल्या मनात दाद द्यायची. म्हणजे तुम्ही मंचीय नाही असं म्हणालात म्हणून मला. पण काही कवितांना दाद मिळते तेव्हा आनंद होतो. आणि त्याच मग कविता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेत, पण कधीही मी कोणाकडे माझा संग्रह पाठवला नाही की हे माझा संग्रह आहे, यातली कविता विद्यापीठात घ्या, असं झालं नाही. मला वाटही खूप बघावी लागली. जवळची माणसं संपादक मंडळात होती, पण त्यावेळी
त्यांनी असा प्रयत्न केला नाही की माझी कविता त्यात यावी, पण मी पण तो प्रयत्न गोष्ट केला. न मागता मिळाली की तो आनंद वेगळा असतो. जेव्हा होईल तेव्हा होईल असं माझंही आहे की मला आयुष्य जे मिळालं ते फार छान आहे आणि आयुष्याच्या ज्या पोझिशन मध्ये मी आज आहे ते तृप्ततेची सर्वाधिक अशी उंची आहे. त्याच्यामुळे अजून काही नको असं मला कायम वाटतं की जे मिळालं ते खूप मिळालं, आपल्या योग्यतेपेक्षाही जास्त मिळालं. न मागता मिळालेल्या गोष्टी आहेत. समाधान आहे. समाधान आहे. त्याच्यामुळे विद्यापीठांमध्ये ज्या कविता लागल्या त्यात कुठल्याही प्रकारचं मी पाठवलेलं नव्हतं. त्या कविता आपोआपच संपादक मंडळाने घेतलेल्या आहेत आणि त्याचा मला अतिशय आनंद होतो की आता जेव्हा ते माय माती नावाची कविता शिकवली जाते तर त्याचे व्हिडिओ आणि त्या कवितेबद्दलचे वेगवेगळे त्या कवितेतून निघालेले अन्वयार्थ ते सगळे हे प्राध्यापक लोक मला मधून मधून पाठवत असतात. त्याचा मला खूप आनंद होतो. क्या बात आहे. मला असं वाटतं तृप्ततेच्या या क्षणालाच आजच्या आपण भागामध्ये थांबूयात. आणि माणसं रसिक असतात, घड्याळ रसिक नसतं, त्यामुळे ते आपलं काम करतं. त्याच्यामुळे आपण आजच्या भागापुरतं घड्याळ सांगताय की थांबायची वेळ झालेली आहे. चालेल. तर मित्र हो, आपण आजच्या भागापुरतं थांबतो आहोत आणि उद्याच्या भागामध्ये परत आपल्यासोबत शोभाताई आहेतच. तर आजच्या भागापुरता इथे अर्धविराम म्हणूयात आजच्या या मुलाखतीला. शोभाताई, आपण परत उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो, आजच्या नमस्कार अमरावती श्रोते हो, नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात आपलं परत एकदा स्वागत. आणि आज परत आपल्यासोबत कालच्याच पाहुण्या आहेत कवयित्री डॉक्टर शोभाताई रोकडे. शोभाताई, परत एकदा नमस्कार अमरावतीच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार नितीनजी. आपण काल तुमच्या साहित्यिक कारकिर्दीबद्दल बोललो होतो, सामाजिक कार्याबद्दलही बोललो होतो. मला थोडंसं तोच धागा धरून थोडंसं तुम्हाला पुढे असं न्यायचं आहे की किशोरवयीन मुलींसाठी उंबरठ्या बाहेरील सुरक्षा हा एक विशेष कार्यक्रम अनेक शाळांमध्ये तुम्ही राबवलेला आहे. मला अगदी थोडक्यामध्ये त्या उपक्रमाबद्दल पण तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. परिवर्तन प्रबोधिनी महिला उत्थानाची समर्थ चळवळ म्हणून 2005 पासून आमची एक संस्था कार्यरत आहे. आणि परिवर्तन हे नाव असल्यामुळे आम्ही बरेचदा परिवर्तनाच्या दृष्टिकोनातूनच अनेक उपक्रम राबवतो. बरोबर. म्हणजे जसं आता वाण विचारांचे आहे, तर वाण देतात ना बायका जानेवारी महिन्यामध्ये, ते सगळे भांडी कुंडी याचं वाण देतात. पण आम्ही तेव्हा ठरवलं की नाही, आपण विचारांचं वाण द्यायचं. विचारांचं वाण दिलं. ज्या ठिकाणी गरज आहे, म्हणजे स्लम एरिया आहेत, कुष्ठधाम आहे, अंधविद्यालय आहे किंवा अंध अपंगांचे आहे संस्था आहे, मतिमंदांच्या आहेत, वृद्धाश्रम आहेत, या ठिकाणी आपण उद्बोधनाचे कार्यक्रम घ्यायचे. बरोबर. आणि मग ते आम्ही 15 दिवसपर्यंत वाण विचारांचे ह्या शीर्षकाखाली हे कार्यक्रम घेतले. आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला प्रत्येक भागामध्ये जेव्हा आम्ही जायचो तेव्हा. आणि अमरावतीतल्या ज्या डॉक्टर्स आहेत त्यांचं मला नाव सांगायला आवडेल. पुष्पाताई सोमवंशी आहेत, संध्या काळे आहेत, शोभाताई पोटोडे आहेत, उषा देशमुख आहेत. ह्या सगळ्या डॉक्टर्स मंडळी आमच्या परिवर्तन प्रबोधिनीमध्ये पहिल्यापासून. आणि काय स्वरूप असायचं ते, म्हणजे ते विचारांचं वाण? असंच आम्ही डॉक्टर वर्षा देशमुख आहेत, ह्या आम्हाला बरंच मदत करायचे. तर आम्ही बायकांबद्दलचे काय कायदे आहेत, नियम आहेत, नवीन काय शासनाची धोरणं आहेत, आणि महिलांनी कसं आरोग्य सांभाळलं पाहिजे, कसं आपल्याला मानसिकदृष्ट्या स्वस्थ ठेवलं पाहिजे, बालकांना आपण कसं सांभाळलं पाहिजे, हे सगळं उद्बोधन त्या माध्यमातून आम्ही करायचं. बरोबर. आणि नुसतं यातच नाही, आपल्या अमरावतीतल्या स्लम भागातच नाही, तर शहराच्या आजूबाजूला जे काय ग्रामीण भाग आहे त्याही ठिकाणी जाऊन ते उद्बोधन आम्ही करायचो. तर वाण विचारांचं असं आम्ही सातत्याने वाटत आलेलं आहे. हे तुम्ही महिलांबद्दल सांगितलं, पण बालकांचा पण एक विषय तुमच्यामध्ये येतो. तोही तुमच्या चिंतनाच्या, जिव्हाळ्याचा आणि विचाराचा विषय आहे, तर त्याच्याबद्दल पण आम्हाला सांगा. खरं तर बालकांच्या प्रश्नांबद्दल खूपच जवळून संबंध माझा आला. मी मागे तुम्हाला सांगितलंच की मी 11 वर्ष या समितीवर होते आणि मग नंतर मी सल्लागार होते मुख्य या समितीची. म्हणजे आपल्या न्यायाधीश जे असतात उच्च न्यायालयाचे, ते मुलाखती घेऊन हे सगळे निवड करत असतात. तर मला बालकांशी इतका जवळचा संबंध आला आणि मला त्यातून असं कळलं की बालक जे आहे घरातल्या वातावरणामुळे, म्हणजे अपुरा संवाद आणि
घरामध्ये त्यांच्या जी आईवडिलांची भांडणं असतात त्यामुळे ही बालकं खरं तर गुन्हेगार बनतात आणि गुन्हेगार प्रवृत्ती त्यांच्यामध्ये सतत वाढत जाते आणि मग गुन्हेगार झालेले बालक कुठलाही गुन्हा करतात समाजामध्ये आणि मग त्यांना पोलीस पकडतात आणि आमच्याकडे घेऊन येतात. आणि त्यांना माहिती नसतं आपण जे करतो आहोत तो गुन्हा आहे. अजिबात नाही. त्यांच्याकडे लक्षच नसतं पालकांचं, हेच मला वाटलं. म्हणजे बोलणंच होत नाही कधी त्यांचं घरामध्ये एकमेकांशी, काहीच नाही. आणि बरेचशा आईवडिलांचे अनैतिक संबंध हे पण त्याला कारणीभूत आहेत असं आम्हाला. मग तुम्ही काय यावर सोल्युशन काढलं मग? यावर म्हणजे आता ज्या बालिका यायच्या आमच्याकडे 14 ते 18-19 वर्षापर्यंतच्या गर्भवती होऊन यायच्या ना, आणि मग त्यांना आपण विचारलं की हे काय, तर ते घरचंच कोणीतरी किंवा ड्रायव्हर अतिशय आणि चांगल्या क्वालिफाईड मुली यायच्या, मेडिकलला असलेल्या चांगल्या अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली यायच्या. आणि मग त्या आम्हाला तिथे येऊन सांगायच्या, त्यांचे आई बाबा खूप रडायचे आणि सांगायचे की पोरीने असं झालं तसं झालं, असं ते स्वरूप होतं. आणि त्या मुलींना मग समजून सांगणं इतकं की हे तुम्ही कसं काय समाजामध्ये करता आणि हे तुम्ही काय करत आहे, खूप त्यांना त्याचा पश्चाताप व्हायचा. तर हे सगळ्या मुलींनी ऐकलं पाहिजे किंवा आपण आपल्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे, वाहवत जाऊ नये असं मला वाटतं. खरंय खरंय. शोभाताई, आपण असं म्हणतो ना की आयुष्याचा खरा अर्थ जर समजून घ्यायचा असेल ना तर एकदा वृद्धाश्रमात गेलं पाहिजे, एकदा वेड्यांच्या इस्पितळात गेलं पाहिजे, की एखाद्या वेळेला अनाथाश्रमात गेलं पाहिजे. आयुष्याचे रंग किती वेगवेगळे आहेत हे जर बघायचं असेल तर. मला साहित्याबरोबर सामाजिक क्षेत्राशी तुमची जी बांधिलकी आहे त्याच्यामध्ये कुष्ठधाम असो, अंधविद्यालय असो, अपंग निराधारांच्या संस्था असो, वृद्धाश्रम, बालगृह, तर इथेही सातत्यानं सहकार्याचा हात तुम्ही पुढे केलेला आहे. ते पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. वृद्धाश्रमाचा तर फार मोठा आम्ही एक प्रकल्प राबवला होता परिवर्तन प्रबोधिनीतर्फे, कथा वृद्धांच्या, व्यथा वृद्धांच्या. तर आम्ही त्या प्रत्यक्ष त्यांच्याशी भेटून त्यांच्यासाठी काही त्या दिवशी खाण्याचं, जेवणामध्ये चांगलं गोड नेऊन तिथे त्यांच्याशी गप्पा टप्पा करायचं. बरं. तर इतके अश्रू ढाळलेले, म्हणजे वृद्धांनी जेवढे अश्रू ढाळले ना आयुष्यात तेवढे कोणी नसतील ढाळले. आणि प्रत्येकाच्या आयुष्याची काहीतरी कथा राहायची. आणि चांगल्या अमरावतीतले चांगले म्हणवले जाणारे प्रतिष्ठित सुशिक्षित त्यांच्या आई तिथे असायच्या. मला याचं नवल वाटायचं की बापरे, यांचं किती नाव आहे अमरावतीमध्ये, हे तर सोशल वर्कर आहे. आणि मोठे मोठे बंगले असतात, भरपूर खोल्या असतात, आई वडिलांना ठेवायला जागा नसते. तर ते आम्ही त्यांना एक आधार चांगलं बोलून चालून दुसरं काय करू शकतो आपण त्यांच्यासाठी. कुष्ठधामाशी तर माझा खूपच जवळचा संबंध आहे. म्हणजे मी जेव्हा 10वीत होते तेव्हाच मी दाजीसाहेब पटवर्धन यांच्या सहवासात आले. म्हणजे माझ्या हातची जी पुस्तकं त्यांनी एकदा बघितली तर ती हिंदी पुस्तकं निघायची का मोठी, ती होती पुस्तकं हातामध्ये. तर ते मला खूप रागवले तेव्हा आणि म्हणाले की हे काय वाचते तू, चल मी तुला सांगतो काय वाचायचं. तर मग त्यांनी दाजीसाहेब म्हणाले, स्वतः मला घेऊन गेले ग्रंथालयात, सरस्वती वाचनालयामध्ये, आणि त्यांनी मला तिथं सांगितलं की हे वाच. तिथे मी योगिनी जोगळेकर वाचल्या, सुमती क्षेत्रमळे वाचल्या, गोनी दांडेकर वाचले, हे सगळे मग भराभर एवढं वाचन झालं की मग मला खूपच म्हणजे असं वाटलं की नाही, आपण कुष्ठरोगावर PhD करताना ह्या सगळ्या साहित्य कृती ज्या लेखकांनी लिहिलेल्या आहे त्या लेखकांचा सन्मान व्हावा म्हणून त्यांच्या सुद्धा साहित्यावर अभ्यास केला पाहिजे. खरं. आपल्या आयुष्यामध्ये कोण लोक येतात आणि कसा प्रभाव पाडतात त्याच्यानुसार आपल्या आयुष्याची दिशा ठरत जाते. म्हणजे दाजीसाहेबांचं तुमच्या आयुष्यात येणं आणि मग असं काहीतरी वेगळं वळण मिळणं, म्हणजे हा खरं मला असं वाटतं नशिबाचा भाग असतो आपल्या. खूप नशिबाचाच भाग आहे माझ्या. हा. शोभाताई, आपण परत तुमच्या साहित्य निर्मितीकडे येऊया. मराठी विषयाचे 37 शोधप्रबंध तुम्ही लिहिलेले आहेत. आता आपण त्याचा विषय करतोच आहोत, पण शोध निबंध. हा. आणि तुमच्या साहित्याबद्दलही तुम्ही इतका मोठा आवाका एका छोट्याशा आयुष्यात आपल्याला सांभाळता येतो, हे खरंच गमतीचं विषय आहे. याच्यासाठी माझं कुटुंब जे आहे, माझे मिस्टर आहेत इंद्रभानजी रोकडे, यांचं फार सहकार्य मला आहे. माझा मुलगा आहे डॉक्टर आशय रोकडे, सुनबाई आहे डॉक्टर पायल रोकडे, आणि आता छोटे छोटे नातू आहे ना, तेही मला खूप सपोर्ट करतात, खूप माझ्यात समाविष्ट असतात ते माझ्या कामात. पण नातू ऐकतात का आजीच्या? हो, ऐकतात. त्यांना आता मी निघताना त्यांनी माझे पुस्तकं द्यायला आणलेले हाती घेतले. मी म्हटलं अरे ते नाही घ्यायचे, तुझे पुस्तक आहे, तुझी लायब्ररी आहे त्यांची एक कपाट नातवांची, त्यातलंच पुस्तक घेऊन वाचायचं. तर काय गंमत झाली की जेव्हा मी हे जे शोध निबंध वगैरे आहे ना, हे आमचा अकॅडमिक भाग असतो महाविद्यालयीन प्राध्यापकांचा, की त्यांनी ते रिसर्च केलं पाहिजे. म्हणजे पगार जो मिळतो तो निव्वळ काही भौतिक चंगळवादासाठी अभ्यासही करावा, संशोधन केलं पाहिजे. प्राध्यापकांनी वेगवेगळे पुस्तकं घेतले पाहिजे, वाचले पाहिजे, असं त्यामागे कारण आहे. पगार एवढा लठ्ठ पगार जो आहे त्यामागे.
माझ्याकडे स्वतःचं ग्रंथालय आहे, जवळजवळ 3-3.5 पुस्तकं त्यामध्ये क्या बात आहेत आहे. स्वतःची. आणि ती आवड लहानपणापासूनच निर्माण झाली ना बरोबर. मध्ये. आणि शोध निबंध म्हणजे नवीन जे लोक लिहितात ना, जे कवी नवीन लिहितात, कथाकार नवीन लिहितात, कादंबरीकार नवीन लिहितात, तर त्यांना न्याय नाही मिळत. समीक्षक फार कमी आहेत आपल्याकडे. खरं. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण ह्या सगळ्या लोकांना आपल्या शोध निबंधातून न्याय द्यायला पाहिजे. त्यांच्या प्रतिमा, प्रतीक, वाङ्मयीन मूल्य जे आहेत त्यांच्या साहित्यातली ती समाजापुढे आली पाहिजे. म्हणून ही शोध निबंध मी भरपूर प्रमाणात लिहिली आहे. दरवर्षी 2-3 शोध निबंध मी लिहायची. त्याची संख्या आज एवढी झाली आहे. क्या बात आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल नितीनजी की माझ्या जवळजवळ 56 प्रस्तावना आज पण मी पुस्तकांना वेगवेगळ्या लिहिलेल्या आहेत. पुस्तकांना. कारण मला आवडतं. मी घेऊन ते पुस्तक प्रस्तावना तुमची द्या कोणी म्हटलं तर त्याला 2 पानाची प्रस्तावना कधीच देत नाही. नाही खरं. त्या पुस्तकाला पूर्ण पिंजून काढून त्यातलं जे तत्व आहे, मूल्य आहे ते शोधून मी जवळजवळ 10 ते 12 पानांची प्रस्तावना त्यांना देते. क्या बात आहे. आणि त्यामुळे तो लेखक, कवी इतका खुश होऊन समाधान जातो, त्याला मिळतं आनंद त्याला. मिळतो. खरं, म्हणजे खरं. जीवन आपलं बा खरंच छान आपण लिहिलं, आणि आपण उत्तम लिहिलंय आहे. ते छान लिहिलंय अशी पावती असते ती एक तर प्रकारची. हा आनंद वेगळा आहे. खरं आहे. शोभाताई, परत एकदा एक छानपैकी गाणं आपण आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं ऐकूया. हो चालेल. एक खूप छान गीत आहे. त्यामध्ये म्हणजे सांगता येणार नाही इतक्या सुंदर भावना त्यामध्ये आहेत. ये मोह मोह के धागे. वा वा. म्हणजे दम लगा के हैशा असा काहीतरी हो. एक नव्या काळातला सिनेमा. म्हणजे आता सध्याच्या काळातही चांगली गाणी येतात चांगली गाणी आहे. येतात. तर त्यातलं एक ते चांगलं गाणं आहे. तर श्रोतेहो ऐकूया शोभाताईंच्या आवडीचं हे गीत. श्रोतेहो नमस्कार. अमरावती कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत कवयित्री डॉक्टर शोभाताई रोकडे. शोभाताई, आपण परिवर्तन प्रबोधिनीला नुसता स्पर्श केला होता त्या विषयाला, की ही जी तुमची संस्था आहे, गेल्या 10 वर्षांपासून आपण अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले आहेत. अनेक मान्यवरांना तुम्ही त्यात निमंत्रित केलेलं आहे. आता परिवर्तन प्रबोधिनीच्या माध्यमातून येत्या 20 आणि 21 तारखेला एक राज्यस्तरीय परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन याचं तुम्ही एक मोठं आयोजन राज्यस्तरीय करता आहात. हो. तर या संमेलनाचं नेमकं स्वरूप आणि त्यातून कुठले विषय मांडले जाणार आहेत त्याच्याबद्दल आम्हाला आता सांगा. हो, अगदी खूप आवडेल मला हे सांगायला. कारण परिवर्तन प्रबोधिनीतर्फे जे उपक्रम आम्ही राबवलेले आहे ते खूप आवडलेले आहे सगळ्यांना. हा. पण मला असं वाटतं की अमरावतीमध्ये जी साहित्यिक चळवळी आहेत त्या थोड्या थंडावलेल्या मला जाणवल्या. म्हणजे साहित्य संगम एक संस्था खूप आधी होती, ती संस्था सोडली तर नंतर मग अशा फार काही दुसऱ्या जिल्ह्यातल्या संस्था असायच्या. पण अमरावतीमध्ये साहित्यिक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. आणि मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की अमरावतीत खूप दर्जेदार साहित्यिक आहेत. खरं. कवी, लेखक दर्जेदार आहेत. पण त्यांना कुठेतरी विचारपीठ मिळायला हवं असं मला वाटलं. आणि कुठलाही हेतू नाही, उद्देश नाही, कुठल्याही प्रकारचं काही भविष्याची चाहूल नाही की असं याचं होईल बा समोर स्वरूप. आणि परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन मी 2 वेळा आयोजित केलेले आहे. त्यापूर्वी आम्ही महाचर्चा आयोजित करायचं. जो एखादा विषय असेल त्यावर महाचर्चा ठेवायचो आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी त्यामध्ये बोलवायचं. त्यातही आमचं परिवर्तन असं राहायचं की एका बाजूला स्त्रिया आणि एका बाजूला पुरुष, बरोबर. दोघांची मतं एकमेकांची ऐकता आली पाहिजे. बाई समजून घेताना हे मोठं चर्चासत्र टाऊन हॉलला ठेवलं होतं. विद्या बाळ तेव्हा आलेल्या होत्या, गीताली आलेल्या होत्या, विम गीताली आहे ना, या दोन्ही विदुषी त्या ठिकाणी आलेल्या होत्या. आणि नंतर दुसऱ्या वर्षी पुरुष समजून घेताना हे चर्चासत्र आम्ही ठेवलं होतं. कारण की त्या पुरुषांचा खूप आवाज निघाला की काय बायकांना समजून घ्यायचं, आम्हाला कधी समजून घेणार. तर त्यासाठी सुद्धा आपण चांगल्या लेखिका बोलवलेल्या होत्या, संजीवनी तडेगावकर आणि त्यासारख्याच अजून विदुषी बोलवल्या होत्या. तर तेव्हा मला नवल वाटलं की बायकांची एवढी गर्दी होती ते ऐकायला चर्चासत्र, की बायकांना हे सगळे मनात विषय असतातच, पण ते मोकळे होण्यासाठी कुठेतरी जागा हवी असते असं मला वाटलं. आणि ते विषय चांगले ठरले. पुढे परिवर्तन प्रबोधिनीचं दर महिन्याला आम्ही काव्य मैफल घेतो. आणि कविता पावसाच्या हा सुद्धा एक चांगला उपक्रम दरवर्षी असतो. माझ्या वाढदिवसाला तो सातत्याने घेतला जातो. आणि हे जे परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन आहे हे आम्ही 2 वर्ष अतिशय उत्तम प्रकारे घेतलं. म्हणजे लोकांच्या देणगीतूनच घेतलं, कुठल्याही प्रकारचं त्याला अनुदान वगैरे नव्हतं. पण दर्जेदारपणा खूप सांभाळला, सगळ्यांना संधी देण्याची त्यामध्ये प्रयत्न केला. आणि शासनाचा आता यावर्षी नियम आला की ज्यांनी चांगलं आजपर्यंत काम केलं आहे, ज्या संस्थांनी साहित्य विषयक, त्यांना अनुदान द्यायचं.
आणि त्यात आम्ही आमचा प्रस्ताव मांडला बरं. आणि शासनाने आम्हाला यावर्षी त्यासाठी अनुदान आणि दिलं. त्यातून आता हे संमेलन आणि घडलं आहे. त्यातून आता हे संमेलन 2 दिवसाचं अतिशय चांगल्या सभागृहामध्ये अमरावतीच्या मध्यभागी आणि अमरावती जिल्ह्यातील एकूण एक कवी आणि लेखक आम्ही पिंजून काढलाय की जो यापासून उपेक्षित राहू नये. नवे जुने सगळे सगळे नवे जुने सगळे म्हणजे जुन्यांचा आम्ही ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार ठेवलाय की आणि नवी जे लोक आहेत त्यांना मंडळी मंच आहेत, उपलब्ध त्यांना करून मंच उपलब्ध वा करून वा दिला वा. आहे. मला खरं हे खूप छान हा उपक्रम आहे. कवितेच्या प्रांतात तुम्ही जसं म्हणतात की साहित्य क्षेत्रात एक उदासीनता आहेच, पण गेली 4-5 दशकं तुम्ही स्वतः कवितेच्या क्षेत्रात वावरत आहात. आताच्या काळामध्ये इतकी सशक्त कविता लिहिली जाते आहे असं तुम्हाला वाटतं? हो, खूप छान लिहिलं जातं. म्हणजे माझ्या वाचनात जे काही कविता संग्रह येतात तर ते कवी असे फार नावाजलेले नसतात नितीनजी, पण त्यांच्या कविता वाचल्यावर आपण थक्क होतो की इतक्या भावार्थ चांगल्या चांगला असतो. भावार्थ चांगला असतो, रूपबंधात्मक मांडणी असते आणि इतक्या चांगल्या प्रतिमा प्रतीक त्यामध्ये असतात की आपल्याला वाटतं की बापरे हा किती चांगलं लिहितो आणि का मागे आहे असं कधी कधी वाटतं. क्या बात आहे. आणि गझलकार तर खूप आहेत आपल्या अमरावतीमध्ये. गझलेचं तर मला फार अप्रूपच वाटते की अमरावती जिल्ह्यामध्ये जे गझलकार आहे फार लांब गेले तुम्ही लोक, खूप दूर दूर जाता तुम्ही तुमच्या गझला सादर करता. तर हे एक चांगलं वातावरण अमरावतीमध्ये आहे. बरोबर. तर मला असं वाटतं हे सुरेश भटांची नगरी असल्यामुळे एक त्याचं वेगळं पोषक आहे वातावरण. ना म्हणजे गझले. आणि हे टिकलं पाहिजे म्हणून आपण दरवर्षी आपण एक संमेलन घ्यायचं बरोबर. आणि त्यामध्ये सगळ्यांनी सर्वसमावेशक ते संमेलन असलं पाहिजे. सगळ्यांनी येऊन सादरीकरण केलं तर सगळ्यांना कळेल रसिकांना. आता यामध्ये आम्ही युट्यूब चॅनेलवरच हे सगळं संमेलन राहणार आहे, तेव्हा लोक ऐकतील अमरावतीकरांना. आणि मला असं वाटतं की एक साहित्यिक चळवळ जी आहे ती अमरावतीमध्ये कायम सुरू राहिली पाहिजे, हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि यामध्ये जे आता संमेलनात आपण जे पुरस्कार देणार आहेत ना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, तर आम्ही ठरवलं की परिवर्तन प्रबोधिनी ही महिलांची संस्था आहे, पण महिलांसाठी काम करणाऱ्या पुरुषांना आपण पुरस्कार द्यायचे आणि त्यामुळे आम्ही पुरुषांनाच फक्त पुरस्कार देतो. महिला चळवळ असली वा तरी. वा वा, क्या बात आहे. एक छान वेगळा उपक्रम. परत एक छोटंसं गाणं आपण आपल्या श्रोत्यांना ऐकूया आणि अगदी शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. तर कुठलं गाणं ऐकवाल आपण? एक छान गाणं आहे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. क्या बात आहे. परत एकदा सुरेश भट आणि परत तो विषय एकदा परत सुरेश येतोय. भट, हो. श्रोते हो, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, उंबरठा या चित्रपटातलं हे गीत स्मिता आहे. पाटीलवर स्मिता चित्रित पाटील यांच्यावरचं. तर ऐकूया हे एव्हरग्रीन गाणं. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यावर आपण सध्या आहोत आणि शोभाताई, जाता जाता मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे की राज्यस्तरीय परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एकूणच साहित्य विश्वाला, कवींना, लेखकांना, कथाकारांना, नव्या येणाऱ्या लोकांना काय आवाहन करा? अगदी बरोबर आहे हा प्रश्न, कारण की नवोदितांना सांभाळण्याची फार गरज आहे. नवोदितांना आपण त्यांचं वाचलं पाहिजे जाणीवपूर्वक आणि त्यांना सांगितलं पाहिजे की त्यात काय दोष आहेत. बरोबर. आणि त्यांचे दोष दुरुस्त करून आपण त्यांना त्यांच्या प्रतिभेला अधिक प्रोत्साहित केलं पाहिजे असं मला असं वाटतं. वाटतं. आणि हे संमेलनच त्यासाठी आहे. म्हणजे सर्वच वर्गातली मंडळी यामध्ये आहेत, सर्वच वयोगटातली मंडळी यामध्ये आहेत, स्त्री आहेत, पुरुष आहेत, सगळं आहे. त्यांना हेच सांगायचं आपल्याला आहे की आपल्या अंगी जी प्रतिभा आहे ती आपण स्वतः तपासून पाहिली पाहिजे. खरं. आपण जर काही लिहिलं ना तर ते व्यक्त होण्याच्या आधी थोडं आपणच त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. पाहिजे. कारण इतरांच्या समोर तुम्ही ठेवलं तर होला होच लोक लावतील बरोबर. ना. दुसऱ्यांनी दोष काढायच्या आधी आपल्याला त्यातलं सकस काय आहे ते दिसलं पाहिजे. तेव्हाच बाहेर आलं पाहिजे. प्रसिद्धीच्या मागे फार लागण्याची गरज नाही. प्रसिद्धी आपापच तुमच्याकडे येते, नाव आपापच तुमच्याकडे येतं. बरोबर. आणि ही सवंगता जी असते ना ती तात्कालिक असते, वा. त्यामुळे ती फार काही टिकत नाही. त्यामुळे प्रसिद्धीपेक्षा स्वतःमध्ये अधिक चांगलं आपल्याला कोणती बलस्थानं निर्माण करता येतील आणि आपली कविता कशी सशक्त होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या अमरावतीमध्ये नुसतं कवीच नाहीत चांगले, कादंबरीकार, कथाकार हे पण खूप चांगले आहेत. जे संजय महल्ले कथाकार आहेत, कादंबरीकार ते विशाल मोहोड म्हणून आहे, त्यांच्या कीड कादंबरीला 20 पुरस्कार मिळाले महाराष्ट्रातले. म्हणजे आपल्या अमरावतीचं केवढं भूषण आहे हे, असं मला वाटतं. तर ही लोक मंडळी जे लिहितायत त्यांना आपण चालना देण्यासाठी दरवर्षी साहित्य संमेलन घेतलं पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण सर्व तर एकत्र आलो पाहिजे आणि अमरावतीमध्ये साहित्यिक चळवळ ही जिवंत राहिली पाहिजे असं मला वाटतं. शोभाताई, अगदी जाता जाता राज्यस्तरीय परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलनाला खूप खूप शुभेच्छा. अत्यंत उत्तम उपक्रम तुम्ही हा राबवत आहात
तर खूप छान हे संमेलन होईल या शुभेच्छा संपूर्ण अमरावती आकाशवाणीचे आमचे जे सगळे श्रोते आहेत श्रोत्यांच्या वतीने मी देतो. आणि आता खरोखर इथं थांबायची वेळ झालेली आहे. तर तुम्ही आलात, अत्यंत मोलाची माहिती या कार्यक्रमातून दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपलेही धन्यवाद. पण मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन आणि मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन यांचे मी शेवटी आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली. आणि आकाशवाणी अमरावतीचीही आभार व्यक्त करते की या निमित्ताने तुम्ही माझ्याशी बातचीत केली. नितीनजी, तुम्ही साहित्य चळवळीतील एक अग्रगण्य असे कवी गझलकार आहात आणि तुमच्या शब्दांना फार मूल्य आहे. त्यामुळे तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला भरपूर नावलौकिक प्राप्त हो, याहीपेक्षा उंचीवर तुमची कविता जावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. थांबते. म्हणजे माझ्याकडून व्यक्तिगतरित्या धन्यवाद आणि आकाशवाणीच्या श्रोत्यांकडूनही धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात कवयित्री डॉक्टर शोभा रोकडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग 2 आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं नितीन भट यांचं, तर तांत्रिक सहाय्य दिलं होतं नितीन दातीर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.